झी 24 तास एक पाऊल पुढे। मंदिरांची नगरी असलेल्या नाशिकमध्ये आता मंदिरांची नवनवीन रूपं पाहण्यास मिळत आहेत। पेशवेकालीन हेमाडपंथी पाषाण मंदिरांसाठी प्रसिद्ध असलेल्या या जिल्ह्यात मंदिरही आधुनिक होत आहेत। पंचवटी नाशिक शहराची ओळख। रामकुंडावर आपल्याला विविध मंदिरांची शृंखला पाहावयास मिळते। मात्र आता हे आधुनिक मंदिर बघा। निफाड येवला रस्त्यावरील हनुमानवाडीतील आधुनिक शैलीतील हे मंदिर सर्वांचंच लक्ष वेधून घेतं। प्रवेशद्वारावर आधुनिक टाइल्स, सुबक फॅब्रिकेशन, हवेशीर खिडक्या, तर बसायला आजूबाजूला पेव्हर ब्लॉक्स। सूर्यचंद्राचं हे मंदिर गावकऱ्यांनी उभारलंय। यासाठी खर्च आलाय 5.5 लाख रुपये। यात सूर्यचंद्राबरोबर हनुमान आणि खंडेरावही विराजमान होणार आहेत। 3 मूर्ती स्थापन करायची आम्हाला। त्याच्यामध्ये एक चंद्र सूर्याची, एक हनुमानची आणि खंडेरावाची। त्या 3 मूर्तीच्या सोयीने आम्ही ते मंदिर बांधलेलं आहे। हे खेड्यातील मंदिर असलं तरी शहरात कमी खर्चाची मंदिरं सुद्धा उभारली जात आहेत। प्लास्टिकचं शेड असलेलं महात्मा रस्त्यावरील तर पंचवटीतील सिमेंटच्या कृत्रिम टाइल्सनं बांधलेलं हे मंदिर सुद्धा असंच आधुनिक शिल्प। मंदिरांची नगरी आधुनिक होत असल्याचं दाखवून देते। पारंपरिक पेशवेकालीन हेमाडपंथी मंदिरांचं रूप नाशिकचं वैभवशाली परंपरा आहे आणि हीच परंपरा आता हळूहळू आधुनिक होऊ लागली आहे, ती नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये। भविष्यातलं हे आधुनिक रूप नाशिकचं असलं तरी श्रद्धा अजूनही तीच आहे। 350 वर्षांपूर्वी उभारलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरापासून ती आजची ही मंदिरं नाशिकच्या बदलत्या शैलीचं प्रतीक ठरतायत। झी 24 ताससाठी योगेश खरे, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।